नमस्कार मित्रांनो, मी दर्शन सावंत पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं सगळंच इन मराठी या चॅनलमध्ये. मित्रांनो, आमच्या गावातली भजनं बघितली की नाही? नसेल बघितली तर तुम्हाला आता स्क्रीनवर एक इमेज दिसत असेल आणि त्या व्हिडिओची लिंक मी वर आय बटनवर दिलेली आहे. नक्की जाऊन चेक करा, तुम्हाला भरपूर मजा येईल. भारी झाली भजनं आमच्या गावची सगळी. आणि आता मी निघालो आहे कोकण दौऱ्यावर, म्हणजे कोकणातली विविध गावं जी आहेत ती बघायला चाललो आहे आणि तिकडचे गणपती म्हणजे आपले बाप्पा. तर आज आम्ही चाललो आहे सावंतवाडी येथील इन्सुली या गावात, है ना. आणि माझ्याबरोबर माझा भाऊ आहे आणि आता चाललो आहे. तर चला, रस्त्यात जे येईल ते तुम्हाला दाखवत आहे. तर आता आम्ही लागलो आहे मुंबई गोवा हायवेला आणि इथून लेफ्टनी खाली गेल्यावर कणकवली रेल्वे स्टेशन लागतं. तुम्हाला जर माहीत असेल, मी कणकवलीत मागच्या वेळी मे महिन्यात आलेलो. तिकडेही मी भरपूर व्हिडिओ बनवले होते, तर त्याची प्लेलिस्ट जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल, ती नक्की जाऊन चेक करा. आम्ही आता थांबलो आहे इकडे कणकवली बाजारात, कारण आम्हाला आता प्रसाद घ्यायचा होता. मोदक गणपतीचा फेवरेट आयटम तो घेतला आम्ही आणि आता आम्ही पुढच्या जर्नीने निघतो. पण तुम्ही कणकवलीत आलात आणि तुम्हाला काही चांगलं चमचमीत खायचं वाटलं तर इकडे जवळच, कणकवली सिटीच्या जवळच NH66 फूड गॅरेज ह्याचा मी व्हिडिओ बनवला होता, तो तुम्हाला आता दिसेलच. खूप सुंदर जेवण आहे, तुम्ही नक्की जाऊन ट्राय करा. आणि युनिक हॉटेल आहे का ते तुम्ही प्रत्यक्ष जाऊन बघा. तर आपण आता इथून लेफ्ट टर्न घेणार आहे इन्सुलीसाठी. तडम खामदेव नाका इन्सुली. RTO टर्न बोलतात, ह्याला RTO टर्न सुद्धा म्हणतात. आणि आता आपण खुद्द गावाच्या रस्त्याला लागलेलो आहे. तर आता आम्ही पोहोचलोय इन्सुली या गावात. आता चला, हे गाव पण बघून घेऊया. मित्रांनो, आपण फायनली येऊन पोहोचलो आहे इन्सुली गावठणवाडी. इथे रावळांचं घर, तिकडे आता आपण बघणार आहे त्यांचा बाप्पा. आणि त्यांचा बाप्पा खूप सुंदर आहे, 3 फुटाची मूर्ती आहे मित्रांनो. ते आता तुम्हाला दाखवतो, चला. तर आता आपण चाललोय रघुनाथ राहुळ यांच्या घरचा बाप्पा बघायला, चला. आणि इथे आता महाप्रसाद चालू आहे बाबा, त्याचाही लाभ घेणारच आहे मी, आहे की नाही? हो ना. बाप्पाचे पाया पडून तर झाले, आता बाप्पाचा प्रसाद तर इथे रावळांच्या गावी येऊन मस्तपैकी सत्यनारायणाचं जेवण जेवलेलं आहे. पोटभर जेवलो, मन तृप्त झाले. आणि इकडच्या बाप्पाचे दर्शन तर आपण केले, तर इकडच्या बाप्पाचे दर्शन तर केले. आता इकडच्या बाप्पाचे दर्शन करूया. म्हणजे इकडे जे गावचं महादेवाचं मंदिर आहे तिकडे आपण चाललोय.
तर आता आपण इकडचं गावचं मूळ पुरुषाचं देव बघितलं आपण. आता आपण चाललो इकडच्या मठात, जवळच्या मठात. आणि इकडे पाऊस चालू झालेला आहे बघा, किती मस्त वाटतं. एक छत्री आहे आमच्याकडे, एकच छत्री आहे, पण आता ॲडजस्ट करायचं. चला, हे आहे ते मठ. दुपारची इकडे गर्दी नाही, कारण प्रत्येकजण आपल्या घरी असेल. आणि इकडे टाळा आहे, पण ठीक आहे, मी तुम्हाला बाहेरून दाखवायचा प्रयत्न करतो. चला. तर मित्रांनो, आपण आता इकडच्या मूळ पुरुषाचं तर मंदिर बघितलं आहे, पण इथे जवळच इकडे सद्गुरू राजाराम महाराजांचं मठ आहे. तर इकडे समोरच असा एक स्टेज बांधण्यात आलाय. आणि इकडे काय असतं, दशावतार असतं. कधी असतं ऍक्च्युली ते दशावतार नाही, पहिले इथे सामाजिक नाटकं होती, म्हणजे लोकल माहिती मुलांची. अच्छा. पण त्याच्यानंतर कसं सगळे मुंबईला गेले, अच्छा. नंतर कामाच्या ह्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये ते दशावतार करतात. आपण असा गावठी बोलायला उपयोगाचा नाही, व्यवस्थित बोलायला पाहिजे. खडेसून आलात तुम्ही. देवांचा अधिपती अमरेश माझ्या देवाला रसवत. अमरेश म्हणजे वेळेवाडीतलो नाही, देवतांचा अधिपती. त्या व्यतिरिक्त कुठला उत्सव असतो का इकडे? का रामनवमी असते, रामनवमीला उत्सव केला जातो. अच्छा. आणि गुरुपौर्णिमा असते. आणि फेब्रुवारीमध्ये गणेश जयंतीला मोठा 3 दिवसाचा कार्यक्रम आहे. अच्छा. आणि मित्रांनो, पाऊस बघा किती जबरदस्त जोरात चालू झालाय, भारी वाटतंय. कोकणातला हा अवकाळी पाऊस. आत्ता थोड्या वेळापूर्वी ऊन होतं आणि अचानक आता पाऊस चालू झाला. तर आता आपण निघालो आहे इन्सुली गावठणवरून मळगाव इथे. इकडेही रावळांचे म्हणजे रावळांचं ते दुसरं गाव आहे, तिथून ते इथे असे आले होते. तर तिकडे आता ते गणपती बाप्पा, तिकडचा जो गणपती बाप्पा आहे तो आपण बघायला चाललोय. चला. आणि मस्त पाऊस लागलाय बघा, मस्त ओला झालेला आहे बघा. तर आपण आता पोहोचलो आहे मळगाव मार्केट इथे. आणि आता इकडच्या बाप्पाला जायच्या आधी आपण हार फुलं घेणार आहे. आणि आम्हाला जॉईन झाली आहे आमची वहिनी, निकिता वहिनी, माझ्या छोट्या भावाची बायको. तर आता आपण आलेलो आहे जवळ माळीच्या घराकडे. चला. रस्ता वेगळी किती जबरदस्त, कच्चा रस्ता आहे पण वर तसे. चला. आम्ही आता इथे येऊन पोचलोय. तर मित्रांनो, हे आहे सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील माळीचे घर. येथे सुमारे 700 वर्षांहूनही अधिक काळाची परंपरा असलेला गणेशोत्सव साजरा केला जातो. माळीच्या घरातील गणपतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथील मूर्तीचे रूप अखंडरित्या आहे तसेच ठेवले आहे. किती सुंदर मूर्ती आहे पहा. तर मित्रांनो, हे इकडे काका आहेत जे आपल्याला या बाप्पाबद्दलची माहिती देणार आहे. तर काका, पहिले तुमचं नाव सांगा. तुमचं नाव काय? माझं नाव सुरेश राव. अच्छा.
आणि ही जी मूर्ती आहे ही किती फुटाची आहे साधारण? 6 फूट आहे. आणि हा बाप्पा जो आहे आपला इकडचा हे गाव कुठलं आणि हा गणपती इथे किती दिवस असतं हे सांगा. हे गाव मळगाव आहे. अच्छा. मळगाव गावामध्ये आमचं माळीचं घर म्हणून फार पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. अच्छा. माळीचं घर. माळीचं गाव. अच्छा. आणि किती दिवस असतात बाप्पा इकडे विराजमान? हे सालाबाद प्रमाणे 7 दिवस असतात. 7 दिवस असतात. आणि इकडे तरी सरासरी किती घर आहे माळीच्या इकडे? आमच्या या संपूर्ण घराण्यामध्ये हां. जवळजवळ 75 कुटुंब आहे. 75 कुटुंब आहेत. अच्छा. आणि त्या सगळ्यांचा मिळून हा एकच गणपती. एकच बाप्पा. देवघर म्हणून या 75 कुटुंबांचं देवघर हे एकच आहे. अरे वा, छान. म्हणजे आणि गणपती म्हणा, नागपंचमी म्हणा, अच्छा. कृष्ण जयंती म्हणा, अच्छा. हे सगळे सण इथेच साजरे होतात. इकडे बाकी कुठेही नाही. आणि या बाप्पाचा महाप्रसाद कधी असतो का? म्हणजे गणपती दिवशी. गणपती दिवशी. अच्छा. गणपती दिवशीच महाप्रसाद. म्हणजे आम्ही सगळे 75 कुटुंब सगळी आम्ही इथेच सगळं जेवायला अच्छा. बसतो. जेवायला सगळे इकडे असतात. एकत्र पंक्तीला बसतो. फारच छान. धन्यवाद काका ही माहिती दिल्याबद्दल. थँक्यू. तर फायनली आम्ही आलो आहे आता माळीचे घर इथला जो गणपती आहे त्याचे दर्शन घेऊन झाले आणि आम्ही आता इथे थांबलो आहे गरमागरम कांदा भजी. तर आम्ही आता हे संपवतो. तोपर्यंत तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला असेल आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.